तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षी असेल त्याने एक मातीचा असा गोळा तयार केला आणि त्याला त्याचं गणेश मूर्तीचं त्याला स्वरूप दिलं, म्हणजे असं घडवलं लहान मुलं जसं बनवतात तसं. तर ते बघून सगळे आश्चर्यचकित झाले की एवढंसं लहान मुलाने कसं काय असं बनवलं. आणि मग ते हळूहळू आहे ना त्यांचं ते मूर्तिकलेचं प्रेम जे आहे ना ते वाढत गेलं आणि त्यातून हा मूर्तिकार जन्माला आला. मला वाटतं दीनानाथ वेली ही मूर्तिकारांसाठी एक युनिव्हर्सिटी होती. म्हणजे बरेच जण त्यांच्या मूर्त्या घडत असताना शिकत होते, काही एकलव्यासारखे मागून शिकत होते, काही समोर येऊन शिकत होते आणि मला वाटतं ह्यातूनच त्यांना मास्तर ही उपाधी दिली गेली. एका मंडळाकडे त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला अशी भव्य दिव्य करायचं आहे. तर बघा तुम्ही विचार करा. ते म्हणाले साहेब तुम्ही ते बनवाल पण ते विसर्जनाला कसं न्यायचं, तर त्याची तुम्ही काळजी करू नका ना, त्याचा अभ्यास माझा आहे. पण त्याला ते ॲग्री नाही झाले. ते त्यांना असं भीती वाटली की मध्ये 2 ब्रिजेस येणार आहेत, तर त्याला मात्र ते ॲग्री नाही झाले आणि ती त्यांची संधी हुकली की जी मुंबईचा राजा म्हणून तो प्रसिद्ध व्हायचा होता. मास्तरांनी अनेक मूर्त्या घडवल्या, पण 22 फुटी गणपतीची मूर्ती ही फक्त गणेश गल्लीची घडवली. कदाचित ही मूर्ती त्यांच्या हातून घडणं हे कदाचित विधात्याने आधीच लिहून ठेवलं असेल, मुंबईच्या राजाने आधीच लिहून ठेवलं असेल आणि ती मूर्ती त्यांच्या हातूनच घडावी म्हणून हा सगळा प्रवास सुरू झाला. ती करायची संकल्पना मंडळाने उचलून धरली, यासाठी आम्ही त्यांचं विशेष कौतुक करतो आणि ते म्हणजे आभारही मानतो की ते झालं म्हणजे पुढचा सगळा हा इतिहास. याचा दुवा म्हणजे तो विश्वास. आमची अपेक्षा नव्हती की मंडळाने एवढं घट्ट ठेवलं असेल. मग जेव्हा तो आम्हाला हा अनुभव आला ना तेव्हा आम्हाला पण तुमच्या डोळ्यात पाणी आलं की अरे का जाणार. ते प्रवेशद्वार जेव्हा आम्ही बघितलं ना तेव्हा आम्हाला ते प्रूव्ह झालं की नाही खरंच मंडळाने जाणीव ठेवली ह्या गोष्टीची. ज्यावेळी आमचे वडील गेले ना तर अंत्ययात्रेला फक्त गणेश गल्लीची लोक आली. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली प्रस्तुत ऐका मंडळी अर्थात नातं ऋणानुबंधाचं या पर्वातल्या शेवटच्या भागाकडे आज आपण आलो आहोत. आणि आजच्या या भागात आपण अशा एका व्यक्तीबद्दल ऐकणार आहोत ज्यांनी खरंच इतिहास घडवला आणि मंडळाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईच्या राजाची 22 फुटी कमळावर विराजमान असलेली मूर्ती साकारणारे मूर्तिकार कैलासवासी दीनानाथ वेली यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी त्यांचं कुटुंब आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये सामील झालं आहे. तुम्हा तिघांचंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. त्यांचे चिरंजीव गजानन वेलिंग, त्यांचे दुसरे चिरंजीव प्रकाश तुकाराम वेलिंग आणि त्यांच्या कन्या गौरी महेश पै म्हणजेच पूर्वाश्रमीच्या प्रतिभा तुकाराम वेलिंग. तुम्हा तिघांचंही पुन्हा एकदा स्वागत. आणि मला खरंच खूप अभिमान वाटतोय, खूप नॉस्टॅल्जियाकडे गेलो, कारण जी मूर्ती आम्ही लहानपणी पाहू शकलो नाही त्यानंतर आम्ही बरीच वर्ष ती मूर्ती फोटोमध्ये पाहत होतो. या फोटोतून ती मूर्ती आम्हाला दिसत होती आणि आज त्या मूर्तीला साकारणारे दीनानाथ वेलिंग यांच्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत मी आज इथे बसलोय आणि बऱ्याचशा त्यांच्या आठवणींना आज आपण उजाळा देणार आहोत. मला वाटतं दीनानाथ वेलिंग ही मूर्तिकारांसाठी एक युनिव्हर्सिटी होती. म्हणजे बरेच जण त्यांच्या मूर्त्या घडत असताना शिकत होते, काही एकलव्यासारखे मागून शिकत होते, काही समोर येऊन शिकत होते आणि मग मला वाटतं ह्यातूनच त्यांना मास्तर ही उपाधी दिली गेली. तर मास्तरांच्या या मूर्तिकलेची सुरुवात कशी झाली, काका काय सांगाल? प्रथम मी गणरायाला वंदन करतो, आईबाबांच्या स्मृतीलाही वंदन करतो आणि सांगतो लहानपणी म्हणजे त्यांचा जन्म हा गोव्यातील पेडणे तालुक्यातील कोरगाव या गावी झाला 1929 साली. 6 ऑक्टोबर 1929. तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षी असेल त्याने एक मातीचा असा गोळा तयार केला आणि त्याला त्याचं गणेश मूर्तीचं त्याला स्वरूप दिलं, म्हणजे असं घडवलं लहान मुलं जसं बनवतात तसं वेडं वाकडं. तर ते बघून त्यांचे मामा, कारण त्यांचं बालपण आहे ना
गावी मामांच्या ठिकाणी झालं, आजोळी. नारायण गणेश थळी असं त्यांचं नाव. आणि दुर्दैवाने आमच्या वडिलांची मातोश्रीचं निधन आहे ते वयाचे 3-3.5 वर्षाचे असताना झालेलं आहे. त्यामुळे कसं आहे की त्यांना जे आईची माया दिली ती त्यांच्या मामीने, तिला बाई मामी असं म्हणत. हे आम्हाला सगळं वडिलांकडनं त्याला कळालेली गोष्ट आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे की ती जी त्यांनी मातीची मूर्ती घडवली, मातीचा आकार म्हणजे अंगणातली माती, असं चिकण माती वगैरे असं काही नाही. तर ते बघून सगळे आश्चर्यचकित झाले की एवढंसं लहान मुलाने कसं काय असं बनवलं, असं त्यावेळच्या लोकांना. आणि मग ते हळूहळू आहे ना त्यांचं ते मूर्तिकलेचं प्रेम जे आहे ना ते वाढत गेलं म्हणजे असं थोडं. आणि थोडे मोठे झाले तर शाळा सुटल्यानंतर गावामध्ये तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये काय सगळे कलाप्रेमी ते कुठे ना कुठेतरी ते वाटेत एखाद्या गणेश मूर्तिकाराचा जर असेल कारखाना तर ते तिथे जाऊन बसत आणि ते तासनतास ते एकटक बघत. म्हणजे एवढं त्यांचं करेक्ट ऑब्झर्वेशन वगैरे होतं त्यावेळेला आणि ग्रास्पिंगही चांगलं होतं. तर ही त्यांची सुरुवात ही अशी झाली त्यांच्या मूर्तिकलेला. आणि त्यावेळेचे त्यांचे जे कोण मामा मामी वगैरे होते, वडील होते, त्यांनी त्याला प्रोत्साहन पण दिलं. असं काही नाही की तू हे काय करतोस अभ्यास कर वगैरे असं काही नाही. ते कलेला प्रोत्साहन देत राहिले आणि त्यातून हा मूर्तिकार जन्माला आला. म्हणजे मला कधी कधी वाटतं आपलं भविष्य आधीच लिहून ठेवलेलं असतं आणि त्याच्यानुसार आपल्या आयुष्याचा प्रवास होतो. कदाचित ही मूर्ती त्यांच्या हातून घडणं हे कदाचित विधात्याने आधीच लिहून ठेवलं असेल, मुंबईच्या राजाने आधीच लिहून ठेवलं असेल आणि ती मूर्ती त्यांच्या हातूनच घडावी म्हणून हा सगळा प्रवास सुरू झाला. पण ह्या आधी कोणी तुमच्या कुटुंबात मूर्तिकलेकडे आकर्षित झालं होतं का, म्हणजे बाबांच्या आधी? नाही, तसं कोणीच नाही. प्रथम मी तुमचे सगळ्यांचे मंडळाचे आभार मानते. तुम्ही आम्हाला एवढा मान देऊन इथपर्यंत बोलवलं. नक्कीच. बाबांच्या आधी असे कोणीच बनवणारे नव्हते. हे बाबांपासून बाबांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांनी ती बीज रोवली आणि आज त्याचं सगळं आपण हे रूप बाप्पाचं पाहतोय. बरं, तुम्ही तिघं आता कोणत्या क्षेत्रात आहात? लोकांना हा प्रश्न नेहमी पडतो की वडील एवढे मोठे मूर्तिकार आणि तुम्ही त्या क्षेत्रात नाही. म्हणजे तुम्ही आता मूर्तिकलेमध्ये नाही? मूर्तिकलेमध्ये नाही, परंतु मी थोडासा कलेशी संपर्कात होतो किंवा कलेशी संदर्भात असा माझा व्यवसाय झाला. पण तो प्रश्न आम्हाला नेहमी म्हणजे असा थोडासा त्रासदायकच ठरला की तुम्ही का नाही मूर्ती. आता कोणाला सांगितलं ना तर ते पटेल सांगू शकत नाही. पण आमच्या बाबांनीच आम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलं होतं की तुम्हाला जे हवं ते करा. आणि एवढंच नाही तर त्यांनी परखडपणे हे पण सांगितलं की माझं जे ऑब्झर्वेशन आहे, भले मग त्यावेळेला आम्ही 13-14 वर्षाचे झालेलो असो, तर त्यामधून असं दिसत नाही की तुम्हाला ह्या मूर्तिकलेची आवड आहे. त्यामधून हे दिसत नाही की तुम्हाला मूर्तिकलेची आवड आहे. तेव्हा तुमचं जे काही क्षेत्र आहे ते तुम्ही निवडू शकता. आणि पुढे थोडं जाऊन त्यांचा असा पण मतप्रवाह होता, जर तुम्ही खरे हाडाचे आर्टिस्ट नाहीत तर तुम्ही हा असा कलेचा वारसा आम्ही पुढे नेतो किंवा आणि काय असे जे मोठे मोठे शब्द वापरून काही आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात काही लोक, तर त्याच्या ते अगेन्स्ट होते. जर तुम्हाला त्यातलं ज्ञान नाही तर ते साच्यामधून काढायचे आणि विकायचे नाव लावून, ते मान्य नाही. जर तुम्ही हे करणार असाल, तुमच्या हाताने जर घडवणार असाल तरच तुम्ही या क्षेत्रात यायचं, नाहीतर तुम्हाला तुमची वाट मोकळी. त्याप्रमाणे आमच्या हातातच नाही ते. आणि हातात नसलं तरी हे व्यक्त होणं, हे स्वतःला समजवणं हे सुद्धा मोठेपण. आणि मला वाटतं हे तुम्हा तिघांचं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ते आम्हाला. त्याच्यामुळे आमची पण भीड चेपली थोडक्यात सांगायचं म्हणजे की ठीक आहे आपण वेगळ्या क्षेत्रात गेलो तर आई वडिलांचं तरी काही ऑब्जेक्शन नाही. पण मूर्ती घडवताना तुम्ही कित्येक वर्ष त्यांना बघत आला असाल मास्तरांना, आणि मग कधीतरी कारखान्यात तुमचे पाय गेले असतीलच. ती वळण एक कारखान्याचं लागलं असेल, ती मूर्ती घडताना तुम्ही पाहिलं असेल. पण कुठेतरी म्हणजे सहज आपण एखादी मूर्ती घडत असताना असं आम्हालाही वाटतं की तुमचे वडील तरी मूर्तिकार आहेत, आमच्याकडे असं बॅकग्राऊंड नाही, तरी मूर्ती घडत असताना वाटतं की एखादा स्ट्रोक आपण फिरवावा. छान. तसा मोह जर आमच्यासारख्यांना होत असेल तर नक्कीच तो मोह तुम्हाला झाला असेल आणि कारखान्यात गेला असतील. त्या आठवणींबद्दल काय सांगा? त्याच्यामध्ये एक तुम्हाला मी किस्सा सांगतो. मी 6वी मध्ये होतो. आम्ही तिघेही बालमोहन विद्यामंदिरचे विद्यार्थी.
6वीमध्ये असताना एक मातीची गणपती मूर्ती केली होती आणि ती शाळेमध्ये वर्गामध्ये नेली होती. त्यावेळेस वर्गात आणि वर्गातल्या टीचरने माझं फार कौतुक केलं होतं की अरे मूर्ती घडवली. पण ती एकमेव मूर्ती मी घडवली आणि ती आमच्या वर्गाच्या जे कपाट होतं कपाटामध्ये त्यावेळेला ठेवलेली होती ती. त्याच्यानंतर त्याचं काय झालं माहिती नाही. पण तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे आम्ही वडिलांना मात्र मदत करायला जायचो. जेव्हा शेवटचा हात फिरवायचे म्हणजे गणपती पूर्ण प्लॅस्टरचे उभे झाल्यानंतर त्याचं फिनिशिंगचं काम जे गुळगुळीत व्हायला पाहिजे गणपती एकदम त्याला त्याच्यानंतर त्याचं बाकी पुढचे प्रोसेस ह्यासाठी त्याला बेल तेल लावणं किंवा त्याच्यानंतर रंगाची कोट करणं ह्यासाठी आम्ही त्यांना अवश्य मदत करायला वेळात वेळ काढून किंवा रजा काढून जायचं. का तर त्यांचं समाधान त्यांना त्यांचं समाधान मिळायचं हा भाग वेगळाच. आणि आम्हालाही वाटत अरे वडिलांनी ना आपण एवढी तरी मदत करू शकतो. आपल्याला तेच जमत नाही ना हे जमतं तर ह्याच्या रूपाने त्यांना मदत करू हा आमचा त्याच्या पाठी भाग असायचा. म्हणजे अर्थातच तुम्ही मुंबईचा राजा घडताना पाहिलं असेल ही मूर्ती घडताना आणि मला असं वाटतं यात थोडा फार तुमचा हातभार असावा असं मला वाटतं. तर त्या गणपतीच्या ज्या कमळाच्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या आम्ही तिघांनी बसून अरे वा, केलेल्या आहेत एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे कशा त्या नेमक्या कशा केल्या जायच्या तेव्हा? साच्या वडिला यांनी करून दिला होता पाकळ्यांचा आकाराचा वेगवेगळ्या. मग त्याला ते गोन लावून ते पेपर चिटकून एकावर एक पेपर चिटकून त्याला विशिष्ट जाडी द्यायला त्याच्यामध्ये सांगितले. त्याच्यासाठी आम्ही पेपर वापरून ते पाकळ्या वगैरे त्यांना करून त्या दिल्या. त्यांना त्याचं कौतुक किंवा असं हा हातभार आमचा लागला. आणि मग ते गणपती रंगवताना किंवा जे काय असेल आमच्यापर्यंत ते आम्हाला सांगायचं हे काम तू कर ते काम तू कर. तेवढं आम्ही त्यांना करून मदत करायचा. त्यामुळे हात जरूर गणपतीने थोडी ती सेवा आमच्याकडून करून घेतली. म्हणजे ती आठवण अजूनही तुमच्या सोबत हो, आहे आहे. जेव्हा हा मुंबईच्या राजाची ही आहे, मूर्ती हा. घडली जेव्हा एक विक्रमच होत होता तेव्हा या 22 फुटी मूर्तीचा. तर मला वाटतं त्याच्यामध्ये माझी सुद्धा एक आठवण आहे ते मी अगदी खास सांगेन. नक्कीच नक्कीच ज्या वेळेला ही मूर्ती पूर्ण झाली आणि रंगकाम तर आम्ही मदतीला जायचो शेवटचे 15 दिवस. म्हणजे ते हे म्हणाल तसं बिलतील आणि मग ऑइल पेंटचे 2-2 कोट वगैरे वगैरे. तर ती सगळी आहे ना मूर्ती पूर्ण झालेली होती. आणि शेवटच्या मोमेंटला मला बाबांनी सांगितलं की ते जा आणि ते वरचा मुकुट आहे तो रंगव. अरे बापरे. तर ते होती 22 फुटाची मूर्ती पण ते तुम्हाला माहिती आहे त्याला परांची बांधली जायची आणि त्याच्यावर त्या फळ्या असायच्या. पण त्या आपण जरी चढून वर गेलो ना तरी त्या फळ्या अशा डुगडुगायच्या. म्हणजे आम्हाला कापराच भरायचा आणि पूर्ण तर मूर्ती तर पूर्ण रंगून झालेली होती. आणि वर टॉपला जाऊन तो रंगवायचा सोनेरी कलरने तो हातात ऑइलचा डबा ते माझे असे हात आणि असे लटपटायला लागले ब्रश. कारण वर चढलो तर ते असं भले 22 फूट असेल पण ती तशी सवय नाही ना. त्यावेळेला मी किती होतो एक 15 वर्षाचा होतो बरोबर आहे 77 साली. ते लटपट ती बाबा कशी ते रंगून घेतलं ते बापानेच आमच्याकडनं रंगून घेतलं पण बाबा. रंग सांडला की सगळं खराब ना. सांगला तर सगळी मेहनत फुकट सगळी गेली. मेहनत काळजी फुकट. घेणं गरजेचं आहे. कारण नुसता तो प्लेन कोट नसतो त्याच्यावर मग त्यांचं शेडिंग असतं. हे सगळे खाची कोपऱ्यात वगैरे त्यांचे ते विशिष्ट रंगाने ते शेड केलेले असायचे आणि ते एकमेकात मिक्स केलेले असायचे. अशी ती पूर्ण मूर्ती झालेली होती. फक्त डोळे आखणी झालेली नव्हती. अशा परिस्थितीच्या शेवटच्या सेकंड लास्ट स्टेजला त्यांनी मला ते वर चढवलं आणि मला अजूनही आठवतं की मी कसं लटलटत होतो असं. पण ही 22 फुटी मूर्ती बनवत असताना नेमकी संकल्पना कशी सुचली मास्तरांना? हा त्याची जरा एक स्टोरी आहे. आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. ती स्टोरी म्हणजे असं आहे की त्यांना आहे ना काहीतरी आपल्या हातून भव्य दिव्य घडावं असं जेणेकरून आपलं अनेक वर्ष नाव राहील अशी एक त्यांना खुमखुमी होती की काहीतरी मला असं करायचं आहे. तर त्यांना आहे ना घाटकोपरला एक संधी आली. जैन लोकांचं ते होतं आणि त्यांना ती जैन सर्वोदय हॉस्पिटल मला वाटतं त्या प्रांगणात ती बसवायची होती मूर्ती आणि महावीराची मूर्ती बसवायची होती. ती जवळजवळ 40-45 फुटाची होती जमिनीपासून. तर त्यांना ती संधी आली. तर तो चौथरा वगैरे फाउंडेशन वगैरे तयार होतं. तर बाबांनी सांगितलं की नाही ह्या फाउंडेशनला माझा भरोसा नाही आतमध्ये काय आहे काय नाही. तर माझ्या इच्छेनुसार किंवा माझ्या अभ्यासानुसार जर त्याचं फाउंडेशन बनणार असेल तर मी ह्या मूर्तीला हात घालेन. मी बनवेन 40-45 फूट ठीक आहे. पण गंमत अशी आली की ते सगळा त्यांनी जो काही खर्च केला होता किंवा त्यांचे काही इंजिनियर्स एक्सपर्ट्स वगैरे असतील आपल्याला माहिती नाही. त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला की नाही आमचे आता फाउंडेशन तयार आहे आणि याच्यातूनच तुम्हाला हे घडवायचं आहे.
मग त्याने नाही म्हणून सांगितलं की असं तुमच्या भरोशावर मी इथे 50 फूट उंचीची 40 फूट उंचीची मूर्ती बनवू शकणार नाही आणि मी ते काम करणार नाही. माझी जर खात्री असेल मनाची तरच मी एक शिल्प उभं करेन. त्यामुळे ती त्यांची संधी 40 फुटाची गेली. नंतर जी संधी उपलब्ध झाली त्याला सुद्धा एक वेगळी स्टोरी आहे. नाही तर कुठल्या मंडळाचं नाव नाही घेत. आपल्या लालबाग सार्वजनिक किंवा आमच्या तोंडात ते गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळच असं बसलंय. तर ते गणेश गल्ली उत्सवासाठीच्या पूर्वी म्हणजे 77च्या आधी एका मंडळाकडे त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला अशी भव्य दिव्य करायचं आहे. तर बघा तुम्ही विचार करा. ते म्हणाले साहेब तुम्ही ते बनवाल पण ते विसर्जनाला कसं न्यायचं. तर त्याची तुम्ही काळजी करू नका ना, त्याचा अभ्यास माझा आहे. विचार करा तुम्ही. कमिटीवर सोपवला पण कमिटीच्या मीटिंग झाल्या असतील अर्थात, पण त्याला ते ॲग्री नाही झाले की त्यांना असं भीती वाटली की मध्ये 2 ब्रिजेस येणार आहेत. जसं असा पण अँगल होणार आणि असा पण अँगल होणार. चढताना असा होणार उतरताना असा होणार आणि ती एवढी 20-25 फूट उंची मूर्ती. तर त्याला मात्र ते ॲग्री नाही झाले आणि ती त्यांची संधी हुकली की जी गणेश गल्लीवाल्यांच्या मुंबईचा राजा आता मुंबईचा राजा त्यांनी म्हणजे मुंबईचा राजा म्हणून ऋणानुबंध तो प्रसिद्ध कुठेतरी व्हायचा होता. इतिहास घडण्यासाठी ऋणानुबंध जुळावे लागतात आणि मला वाटतं आणि हेच या ऋणानुबंध राजाच्या जुळले. त्यावेळेच्या कमिटींना तर ते ऐकून आनंदच झाला. जेव्हा त्यांच्या 50व्या वर्षात त्यांना अशी मूर्ती घडवायची हे जेव्हा त्यांच्यासमोर मांडलं गेलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिलेला. आणि हे आणि दुसरं विशेष म्हणजे त्यांनी ती परवानगी त्यांनी ते उचल खाल्ली नाही करायचीच म्हणून. ही डेअरिंग त्या मंडळाने केली. विश्वास आणि मला वाटतं डेअरिंग हा विश्वास असल्याशिवाय करतच नाही कोणी. आणि मला पण वाटतं तत्पूर्वी- मंडळाचा विश्वास पण तत्पूर्वी त्या मास्तरांबद्दल मंडळाची कुठलीच मूर्ती बाबांनी केलेली नव्हती. ती प्रसिद्ध मूर्ती काय श्याम सारंग करायचं कळलं का. पण ते ह्यांनी ती कल्पना म्हणल्या त्यांनी उचलून धरली आणि कराच म्हणून त्यांनी जे पाठी लागले. त्याच्यानंतर त्याच्यावरती केलेला अभ्यास वडिलांनी की ती मूर्ती करायचं ना त्याचं वजन किती होईल काय किती होईल त्याची ट्रॉली असे विषय चालले होते. तो ट्रॉली हा इंजिनिअरिंग सब्जेक्ट आला. त्यांचं पण त्यांना ज्ञान कुठून आलं तर ते देव जाणे. कारण त्यांचं ते GDS स्कल्पचर होते. त्याच्यामुळे ती ट्रॉली परत जमिनीपासून किती वर ठेवायची. कारण हे वजन झाल्यावरती ती परत ती जमीन दबेल. कारण जमिनीचा जी काय आहे त्यावेळेची ती जमीन हा सगळा अभ्यास करून जमिनीपासून ती 2-3 इंच वर ट्रॉली ठेवली गेली ब्लॉकवरती. आणि मग जेव्हा मूर्ती पूर्ण झाली आणि जेव्हा विसर्जनाला काढले तेव्हा ते बघण्यात आलं की ती ट्रॉली बरोबर जमिनीच्या जवळजवळ लेवलला आलेली होती. असं म्हणजे हा तिथपर्यंतचा अभ्यास झाला. प्लस त्याच्यानंतरचा विसर्जनाचा पण अभ्यास. पण ती करायची संकल्पना मंडळाने उचलून धरली. हे साठी आम्ही त्यांचं विशेष कौतुक करतो आणि ते त्यांचे आभारही मानतो की ते झालं म्हणजे पुढचा सगळा हा इतिहास याचा दुवा घडलाय. म्हणजे तो विश्वास. विश्वास. आणि मला वाटतं मग त्यावेळेला तुम्ही ती गणपतीची मूर्ती घडत असताना तुम्ही बघत होतात त्यावेळेला मंडळाच्या लोकांशी संपर्क आले असतील. तुम्ही पाहत असाल की मंडळ आणि बाबा यांचं नातं. सर ते नातं कसं होतं. तर नातं म्हणजे ते फारच फ्रेंडली होतं आणि कल्पनेच्या पलीकडे होतं. कारण आमच्या वडिलांचा स्वभाव कसा होता एकदम जरा विक्षिप्त रागीट होता. म्हणजे मी असं बोलण्याचं धाडसच करतो तो विक्षिप्तच होता रागीट. म्हणजे त्याच्याशिवाय कलाकार घडूच शकत घडू नाही आणि शकत तो नाही. कलाकार इतिहास घडवू हां. शकत नाही. पण त्यांना हँडल करणारे बरोबर टॅकल करणारे असे जे प्रभाकर परब होते जे आताचे सेक्रेटरी स्वप्नील परब त्यांचे काका. अच्छा. त्यांचे काका. तर त्या व्यक्तीने ह्या व्यक्तीला बरोबर हँडल केलं पुढची 13 वर्ष. म्हणजे ते ते सगळं बरोबर क्रेडिट जुळून आलं सगळं. ते सगळं क्रेडिट आहे ना ते प्रभाकर काकांना जातं. आम्ही त्यांना त्यावेळेला काका म्हणायचं. पण ते जेवढे कडक होते ना तेवढेच ते प्रेमळ होते आणि मदतीला धावणारे होते. म्हणजे आर्थिक मदत तर त्यांनी एवढी केली की घरच्यांना ह्या कानाचं त्या कानाला कळायचं नाही. आमच्या आईला पण माहित नसायचं. पण ते प्रत्येक आलेल्याला कसली त्यांनी विनमुख पाठवलं नाही. बरं गणपती बघायला म्हणजे गणेशोत्सव म्हणजे आमच्याकडे लग्न सोहळाच. सगळे एवढे नातेवाईक आमच्याकडे गणपती बघायला त्यांना घेऊन मग तिकडे जायचं. मग त्यांची ती उठाबस एवढ्या ह्याच्यात पण तर त्यांची उठाबस. त्यांना हे आणून द्या त्यांना ते आणून द्या. त्यांचे ते बाकीचे जे कामगार होते ते पण. हे एवढं सुंदर वातावरण असायचं की असं वाटायचं 11 दिवस गणपती घरी आमच्यात. इतकं छान वातावरण होतं ते आणि अतिशय प्रेमळ माणूस. ताई तुम्ही म्हणालात की 11 दिवस आमच्याच घरात गणपती. खरं तर मुंबईचा राजा हा प्रत्येकाच्या घराघरातला गणपती आहे आणि आपण तो बघत राहतो. 1989 साली काकांनी शेवटची मूर्ती घडवली मुंबईच्या राजाची. तोपर्यंत तुम्ही ती मूर्ती बघत आलात.
आणि आता पुन्हा एकदा तुम्ही गणेश उत्सवात आपल्या घरचा गणपती म्हणून त्या गणपतीला नमस्कार करायला जाता, त्याचं दर्शन घ्यायला जाता, त्या वास्तूत जाता आणि अचानक बाबांच्या आठवणी येतात का तिथे? खूप दाटून येतात, खूप दाटून येतात. मी तुम्हाला खरं सांगू का, आम्ही ना 3-4 वर्षापर्यंत कुठचे गणपती बाबा गेल्यावर बघायला गेलोच नाही. खरं सांगायचं ते. कळलं ना? पण नंतर असं वाटायला लागलं, की आपण गणेश गल्लीचा गणपती तरी जाऊन बघूया. तो आपल्या घरचा आहे. आपला हां. म्हणून आम्ही ठरवलं भावंडांनी, की एकदा आपण जाऊया आणि त्याप्रमाणे आम्ही 2 वर्ष गेलो. पण लाईनीत उभे राहून गेलो. आम्ही तिथे जाऊन सांगितलं नाही आम्ही वेलिंगची मुलं वगैरे. आणि 1 वर्ष असं झालं की ते गणरायाचीच कृपा असेल. आम्ही असे लाईनीमध्ये बोलत होतो आणि तिथे बाबांचा आमचा फोटो लावलेला होता. पण तो फोटो ना ते प्रवेशद्वार करतात ना त्याच्यावर. पण तो आजारपणातला फोटो होता. अगदी शेवटचा बनियनवरचा वगैरे. तर मी ह्याला म्हटलं, प्रकाश म्हटलं, फोटो बरोबर दिसत नाही रे बाबा, आजारी असतानाचा होता. तर तू एक काम कर, दादाला सांग मंडळाला कॉन्टॅक्ट करायला आणि बाबांचा दुसरा एक छान फोटो आहे फेटेवाला. हो त्यांना दे. आणि काय म्हणतात ना, योगायोग असेल, त्याची इच्छा असेल, त्याप्रमाणे आम्ही बोलताना तिथनं ते कोण तेव्हा अध्यक्ष, ते त्यावेळेस अध्यक्ष अध्यक्ष. पराग कदम असं मला वाटतं ते असतील. त्यांनी ते ऐकलं आणि ते आमच्या जवळ आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्ही कुठून आलात? तर आम्ही म्हटलं दहिसरवरून. मग तुम्ही कोण आहात? मी तुमचं बोलणं ऐकलं म्हणे. तुम्ही कोण आहात? तर म्हटलं असे असे दीनानाथ वेलिंग आहेत त्यांची आम्ही मुलं. बाप रे, त्यांना एवढं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, तुम्ही इथे का उभे राहिलात? तुमचा मान म्हणे तिकडे आहे. म्हटलं हो, तो आमचा मान नाही, आमच्या बाबांचा मान आहे. नाही नाही चला. मग त्यांनी आमच्या मंडळात नेलं, यवतोची सत्कार केला आमचा आणि खूप छान वागणूक दिली. त्याच्यानंतर मग आम्हाला मंडळाचं निमंत्रण यायला लागलं. मग त्याप्रमाणे आम्ही दरवर्षी जाण्याचा प्रयत्न करतो आणि जातोच. काळ पुढे सरकला तरी नातं बदलत नातं नसतं बदलत नाही. असं हो, म्हणतात आणि आणि हे मंडळाने ते घट्ट ठेवलंय. ठेवलंय. म्हणजे आमची अपेक्षा नव्हती की मंडळाने एवढं घट्ट ठेवलं असेल. मग जेव्हा तो आम्हाला हा अनुभव आला ना, तेव्हा आम्हाला पण तुमच्या डोळ्यात पाणी आलं की अरे का जाणे. ते प्रवेशद्वार जेव्हा आम्ही बघितलं ना, तेव्हा आम्हाला ते प्रूव्ह झालं की नाही, खरंच मंडळाने जाणीव ठेवली ह्या गोष्टीची. आणि त्या आम्हाला ते आधीची आनंद सुद्धा हा म्हणतो ते बरोबर आहे, दोघे म्हणतात ते की मंडळाने खूपच आमच्या वडिलांचे जाणीव ठेवली. कळलं की नाही? ज्यावेळी आमचे वडील गेले ना, वडील गेले तर अंत्ययात्रेला फक्त गणेश गल्लीची लोक आली. म्हणजे लालबाग कुठे, दहिसर कुठे, त्यांनी कसा ॲड्रेस शोधून काढला काय माहीत नाही. कारण 89 पर्यंत तर बाबा त्यांच्या संपर्कात तिथेच होते गणेश गल्लीत. तर त्यांना काय, त्यांचा काय घरी येण्याचा काही ती संबंध नाही दहिसरमध्ये. त्यावेळेला ते आले. बरीच लोक होती त्यांची गणेश गल्लीची. हे मी आवर्जून सांगेन की त्यांनी त्याची जाण ठेवली. आणि आणि इव्हन त्यांनी हे पण म्हटलं की नाही, आम्ही असं आता होतं काय होतं माहिती आहे, तो अमावास्याचा दिवस होता आणि 11 वाजता अमावास्या लागणार होती. श्रावणातली अमावास्याचा आदला दिवस होता तो. बाबा गेले तो 19 ऑगस्ट 1990. आणि आम्हाला बाबजी म्हणाले की अरे आता 11 वाजता अमावास्या लागणार, ते तर गेले 7 वाजता. म्हणजे अवधी अगदीच कमी. त्याच्यामुळे त्यांच्या पण बातमी कशी पोचली आणि ते कधी कसे धावत आले माहिती नाही. तर त्यांनी कसं आमच्यासमोर हे ठेवलं प्रस्ताव की आपण बॉडी नेतो आम्ही तिकडे लालबागला, आपण दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करूया. कळलं की नाही? आमची इच्छा आहे की ते मिरवणूक करायची. म्हटलं हो, ते अमावास्या लागते, ब्राह्मण म्हणतात असं अमावास्या. नाही म्हणे, आम्ही तुम्हाला फक्त रिक्वेस्ट करतो, आग्रह असा नाही. नको, कारण काय अशा गोष्टीची त्यांना तितकीशी हे नव्हती. म्हणजे असं थोडेसे प्रसिद्धीपरांमुख होते. झालं त्यांचं नाव, पण कदाचित त्यांना त्यांच्या आत्म्याला हे आवडेल ना आवडेल मला माहिती नाही. तेव्हा जरा प्लीज आम्हाला म्हणजे आजच अंत्यसंस्कार करू. म्हणून मग ते 11च्या आत आम्ही ते अंत्यसंस्कार आटपले. ते जास्त दिवस. आणि दुसरं डॉक्टर काय म्हणाले की खूप बॉडी आतून कॅन्सर त्यांना होता, त्याच्यामुळे ती बॉडी जास्त वेळ ठेवायची ठेवू शकत नाही. आम्ही ते कसं असतं की आपला माणूस किंवा आपली माणसं असतात ते आनंदाच्या फक्त प्रसंगात नाही तर अशा प्रसंगातही ही माणसं आपल्या मदतीला धावून येतात. आणि मला वाटतं हे मंडळ त्याचंच प्रतिनिधित्व करतं. ह्या मंडळातली माणसं त्याचंच प्रतिनिधित्व करतं. आपल्या माणसांना जोडून ठेवतं, अगदी पाळामुळांपर्यंत ते जोडून ठेवतं. मी तुम्हाला एक सांगू, विशेष हे मंडळ फक्त आमच्या पिढीपर्यंत नाही, कदाचित आमच्या पुढच्या पिढीला पण ते
लक्षात ठेवतील किंवा त्यांना तसा आदर दिसेल आम्हाला नक्कीच, खात्री नक्की. वाटायला लागलेली आहे. जसे मंडळाची वर्ष वाढतायत, आता आपण शतक महोत्सवाकडे हे करतोय, तर आजच्या पिढीने म्हणजे साधारण बाबा 1990 साली गेले आणि आता 35 वर्ष 35 वर्ष वर्ष होऊन होत गेली. आहेत. तर हे ऋणानुबंध अजून टिकून आहेत, तर हे ऋणानुबंध असेच पुढेही टिकणार आहेत. आता एक मूर्तिकार आणि ही पिढी घडवणारी ज्यांच्याशी गप्पा मारता मारता मला खरंच खूप छान वाटतंय की अख्खा इतिहास समोर येतोय. तर मूर्तिकार आणि वडील यांच्याबद्दल ताई तुम्ही काय सांगाल? मी म्हणेन की बाबा तसे आमच्या जास्त सानिध्यात आलेच नाही. कळलं ना? कारण जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा आम्ही उठायच्या आधी ते कारखान्यात. बाहेर पडायचे आणि जेव्हा आम्ही रात्री झोपलेलो असायचो तेव्हा ते घरी यायचे. म्हणजे अगदी आणि जेव्हा आम्ही घरात असायचो ना तेवढी मोकळीक नव्हती आम्हाला की बाबांबरोबर असं हास्यविनोद करा वगैरे, ते त्यांना आवडायचं नाही. म्हणजे हसणं मोठ्याने हा करून त्यांना कधीच आवडायचं नाही. त्यामुळे एक भीती मनात. म्हणजे माझ्या मैत्रिणी सुद्धा घरात यायचं ना तर आधी वाकून बघायच्या, वेलिंग आहेत का घरी, झोपलेले असतील तर त्या आतमध्ये पण यायच्या नाही. म्हणजे एवढी सगळ्यांना त्यांची भीती होती. कळलं ना? पण प्रेमळ होते. खूप प्रेमळ होते. आणि एखादी आठवण बाबांबद्दलची? लाडके ही तीच. प्रेमळ म्हणजे मी भयंकर लाडकी होते त्यांची या दोघांपेक्षा. खूपच मी. कारण तुम्हाला सांगते. कारण काय माहितीये की आमची आजी लवकर गेली बाबा 3 वर्षाच्या. त्यांनी त्यांना पाहिलं सुद्धा नव्हतं आजीला. आणि माझं पाळण्यातलं नाव त्यांनी त्यांच्या आईचं सरस्वती ठेवलं होतं. म्हणजे माझं नाव सरस्वती आहे पाळण्यातलं. त्यामुळे ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. म्हणजे मला कोणतीही गोष्ट मागण्याच्या आधी मिळायची. तशी ह्यांना मिळायची नाही. कळलं ना? असे आणि अतिशय प्रेम आणि रागाचं म्हणायचं तर त्यांचं कसं कधीतरी अभ्यासाला घेऊन बसायचे. म्हणजे वेळच नाही सगळं. कधी बाबा कर्मधर्म संयोगाने कधी लवकर घरी आले तर मग ते 10 वाजता 10:30 वाजता मला अभ्यासाला घेऊन बसायचे. कर भाषांतर मार. हो, तडकर भाषांतर. हो. आणि कर, मग ते इंग्लिश बसल्यावर शिकवलंस. मांडी घालूनच बसायचं आणि फ्रॉक एवढा वरती करून बसायचे. मग मांडी उघडी पाहिजे. म्हणजे आलं नाही चुकलं की फटाक. एवढाच तो काय तो मला मार. बाकी मला असं कधी त्यांनी मारलं. पण त्यांची ही शिस्त त्यांच्या कलेत सुद्धा आलेली हो, हो. आणि त्याच्यामुळे ही मुंबईच्या राजाची मूर्ती घडली. कलेची शिस्त म्हणजे तुम्हाला एक आम्ही काय प्रसंग सांगतो. आता गणेश कुठलीही मूर्ती समजा सिंहासनाधिष्ठ असेल म्हणजे पाय त्यांची खाली असतात, एखादा पाय वर असेल किंवा ती पोच जी का असेल ती, तर ह्या खाचीमध्ये जरा जरी भोग दिसलं प्लॅस्टरचं समजा साचा करताना किंवा काय राहील तर ते बुजवलं गेलं पाहिजे. जिथपर्यंत ब्रश जाईल तिथपर्यंत रंग पोचला पाहिजे. आम्ही झोपून पाटाखाली जाऊन बाबांचं सांगणं हा देव आहे म्हणे, ही नुसती मूर्ती नाही, ह्या भावनेने तुम्ही त्याचं वर्क व्हायला पाहिजे, काम व्हायला पाहिजे. मग आम्ही ते पाळायचो, घुसायचो, जेवढी बोटं घुसल तिकडे ते प्लॅस्टर घुसून भोकं नाही दिसली पाहिजे. रंगकाम करताना सुद्धा आम्ही ते आवर्जून ती गोष्ट पाळायचो. ती त्यांची ती शिस्त की हा देव आहे, ही नुसती मूर्ती नाही. खरं तर ही मूर्ती एक भक्ती आकार घेत असते. मूर्ती म्हणजे जे भक्त आहेत त्यांची भक्ती आकार घेत असते. त्याच्यामुळे तेवढंच छान रूप त्या मूर्तीला मोहक दिलं पाहिजे. आणि रंगकामाचं म्हणाला तुम्ही, त्या रंगकामातल्या प्रत्येक गोष्टीचे बारकावे, त्याच्यामध्ये दिसणारी डार्क शेड, मग त्याच्यामध्ये होणारी मॅच शेड, तुमच्या बोटाचे हे सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी. म्हणून ते आमचे 12 किंवा 13 गणपतीच आमची 4-5 महिन्यामध्येच व्हायची. त्याच्यापेक्षा पुढे गणपती आम्ही घेऊ शकत नव्हतो आणि ते होणार नाहीत, आपल्याकडून जमणार नाही, गणपती अर्धा राहणार नाही राहायला पाहिजे या भावाने ते तेवढ्या तऱ्हेने पूर्ण करायचे. एवढे बारकावे, प्रत्येक बारकावा त्याच्यामध्ये उतरला गेला पाहिजे. नखाचे शेड, सगळ्या गोष्टी ज्या काय फिजिकली दिसतात त्या सगळ्या उतरायलाच पाहिजे, असे गणपती रंगवले जायचे. तुम्ही तुमच्या पाळण्यातल्या नावाची गंमत सांगितली, पण मला एक प्रश्न आहे की दीनानाथ वेलिंग सरांचं नाव हे तुकाराम वेलिंग होतं, मग ते दीनानाथ वेलिंगकर कसं नाव सुरू झालं? हा जसं मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो की लहानपणी आहे ना प्रत्येकाला टोपण नाव असतं. तर त्यांचं पाळण्यातलं नाव जरी तुकाराम असलं तरी त्यांना ते मामा मामी वगैरे त्यांची घरातली मंडळी त्यांना ना दिनू म्हणत. दिनू. अच्छा. उदाहरणार्थ माझं नाव गजानन आहे, तुम्हाला जगाला माहिती आहे, परंतु मला पण घरात प्रसाद म्हणतात. काही जण लाडाने पशा पण म्हणतात. अच्छा. हा, म्हणजे जे एकदम ज्येष्ठ आहेत ते पशा पण म्हणतात. तर तसा तो किस्सा आहे. दिनू म्हणून त्यांना ते हाक मारे. त्या दिनूचा हळूहळू दिना झाला. कळलं की नाही? दिना झाला त्यांच्या तरुणपणापर्यंत. आणि ज्या वेळेला
1971 साली चिंचपोकळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, ज्याला आता चिंतामण राजा म्हणतात, त्यांचा गणपती करण्याचा एक संधी त्यांना मिळाली. त्याच्या आधी ते असिस्टंट म्हणून गिरगावचे दाजी कांदळगावकर म्हणून होते, त्यांच्याकडे ते असिस्टंट म्हणून काम करायचे. परंतु कसं आता संधी प्राप्त झाली मला माहिती नाही, पण 1971 साली चिंचपोळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची त्यांना मूर्ती करण्याच्या प्लॉट करण्याचं संधी चालून आली. ते दुर्वा महात्म्य म्हणून त्याने तो प्लॉट केला. दुर्वेचं काय महत्व आहे ते अतिशय, त्या मंडळासाठी सुद्धा त्यांनी अतिशय जवळजवळ 10-12 वर्ष अतिशय सुरेख प्लॉट केले. म्हणजे एक नवीन गणेश पुराणच त्यांनी जन्माला घातला, कळलं की नाही, जवळजवळ 10 ते 12 वर्ष. पण तिथे सांगण्याचा उद्देश म्हणजे त्यावेळेला जे मूर्तिकाराचं नाव होतं ते तुकाराम वेलिंग न लिहिता त्यांनी दीनानाथ वेलिंग लिहिला. तुकाराम वेलिंग नाव आहे म्हणजे ते दिनूचं दिना आणि दिनाचं दीनानाथ तिथे झालेलं आम्ही तिथे बघितलं पहिल्यांदा. दीनानाथ वेलिंग हे हो, नाव आज जगाला माहित पडलं. जगाला माहित पडलं. मास्तरांना अनेक पुरस्कारांनी पण सन्मानित केलं गेलंय. तर कोणकोणत्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं? एक तर मुख्य पुरस्कार म्हणजे लोकांचं प्रेम आणि गणेश गल्ली उत्सव मंडळाचं प्रेम, हा मुख्य पुरस्कार हो, असं मी म्हणेन. आणि ते जे गिरनार लोकसत्ता गिरनार ही जी स्पर्धा पहिली सुरू झाली, म्हणजे आता जसं भरमसाठ स्पर्धा आहेत ना, सजावटी स्पर्धा, मूर्तिकार स्पर्धा आणि काय असं काय काय बऱ्याच स्पर्धा सुरू झाल्या. त्या तेव्हा सुरू झाल्या होत्या. मला वाटतं 87 वगैरे असावं ते वर्ष, 86-87. तेव्हा ते पहिली तरी गडकरी हे लोकसत्ताचे संपादक होते आणि गोयल म्हणून कोणतरी होते ते सुद्धा त्याच्याशी संबंधित, आणि गिरनार चहाचे कोण मंडळी, त्यांनी ती स्पर्धा सुरू केली आणि त्या पहिल्याच वर्षी त्यांना उत्कृष्ट मूर्तिकाराचं प्राईज मिळालं. हा त्यांच्या म्हणजे असं तुम्ही जर म्हणाल तर हे पारितोषिक हे एकच की त्या, आणि ती जी मूर्ती होती ती परळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणजे आपल्याच एरियातली, आपल्या गिरण गावातल्याच ती मूर्ती होती, उभी मूर्ती होती, एक 8 फूट उंचीची उभी मूर्ती होती. त्या मूर्तीसाठी त्यांना उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून प्राईज मिळालं आणि त्याच्या सोहळ्याला बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते, त्यांच्या हस्ते ते त्यांना मिळालं. आणि ह्या मुंबईच्या राजाच्या मूर्तीने तर इतिहासच घडवला. मला वाटतं जेव्हा आपण रांगेत उभे असतो तेव्हा आपण बरंच आहे की बाप्पाकडे मी आता हे मागणार आहे, बाप्पाकडे मी हे मागणार आहे, अमुक अमुक, आणि एका वेळेला आपण बाप्पाच्या समोर जाऊन उभे राहतो, 22 फूट उंच बाप्पाच्या नजरेत बघतो आणि आपण काय मागणार होतो हेच विसरून जाते. मला वाटतं हा पुरस्कार आहे मोठा, कारण आपण त्या भावनेमध्ये वाहून गेलेलो असतो. म्हणजे तिकडे गेल्यावर फक्त आम्हाला बाबा दिसत असतात आमचे. कदाचित आमच्या बाबांचं ह्या पिरियडमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमच्या बाबांचा आत्मा कदाचित गणेश गेल्याच्या गणपती भोवती मी तर नेहमी याला म्हणजे मला वाटतं आणि त्यांचं हे जे प्रेम आहे हे ते निश्चितच त्यांना कळत असेल आणि तो नक्कीच तिथे घुटमळत असावा वेलिंगचा मास्तरांचा. अजूनही त्या वास्तूत आहेत, कारण ते पावित्र्य आहे. तर मला फक्त आता एवढं सांगायचंय की बाबांना तुम्ही यावेळेला काय सांगाल, जिथे आता शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करते मंडळ, तर बाबांना काय सांगाल तुम्ही? बघा बाबा असेच आशीर्वाद हे काय चाललंय ते बघा, कळलं की नाही, तुमच्यामुळे आम्हाला हा सन्मान मिळतोय. आज किती सुमारे 35 वर्षानंतर आज तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळे आम्हाला सन्मान मिळतोय. बस त्या आत्म्या रूपाने काय ना तुमची अखंड छाया त्या मंडळावर आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांवर राहो. तुमचे आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी असू दे आणि असंच मंडळ प्रगती करू दे. त्यांच्याकडनं मूर्त्या घडो, याच्या पुढे उत्तमोत्तम त्यांच्याकडनं जे काही सामाजिक कार्य आहे ते त्यांच्याकडनं घडत राहो, सगळं काही ते उत्तमोत्तम त्यांना आशीर्वाद द्या, एवढंच म्हणेन. आणि ह्यासोबतच मी मगाशी म्हणालो तसं बाबा म्हणजे एक युनिव्हर्सिटी होते मूर्तिकारांसाठी. तर आता वेगवेगळे मूर्तिकार गणपती बाप्पाचं रूप साकारतायत, तर त्यांना काय सांगाल? आता जर कोणी बाबांचे शिष्य म्हणून घेत असतील किंवा जर कोणी बाबांचे विद्यार्थी म्हणून घेत असतील तर आम्ही एकच सांगू, त्यांनी ज्या निष्ठेने आणि ज्या एकरूपतेने ज्या मूर्त्या घडवल्या, ज्या मनात त्यांच्या भावना होत्या आणि त्या भावनेतून त्यांचा हा कलाविष्कार घडला, तसं जर तुम्ही करू शकला तर आनंद आहे. आणि त्यांनी कसं कलेला निस्सीम प्रेम केलं, कलेवर याच्याकडे पाहिलं नाही. आताच्या जमान्यात ते कदाचित तेवढे शक्य नसेल, पण निदान त्यांची जी दुसरी बाजू होते की गणेश मूर्ती घडवताना की कसं एकरूपता हवी,
गणेश मूर्ती सारखीच पूर्णात वर्णन केलेली असेल किंवा आणि साधू संतांनी कोणी वर्णन केली असेल, अशा प्रकारची ती असावी. त्याला काहीतरी वेगळं स्वरूप, त्याला गांधी टोपी घातली, हे धोतर, असलं काही करता कामा नये. आणि हे त्यांचं मत होतं हा. त्याचं देव पण टिकून राहिलं हा, पाहिजे ते देव त्यामध्ये. पण टिकून राहिलं पाहिजे, त्याचं मत होतं. ते परंपरा तुम्ही जोपासायला हव्यात, असं. त्याला काहीतरी वेगळं रूप नाही द्यायचं. आता आपलं मंडळ हे 100व्या वर्षाकडे प्रस्थापित करतंय आता. तर शतक महोत्सव कसा असावा असं तुम्हाला वाटतं? कारण कुठेतरी सुरुवात मास्तरांनी केली होती. तर मला वाटतं आता तुमच्या कल्पनेतला शतक महोत्सव कसा असावा? एक सांगतो मला माझ्या ह्याच्याप्रमाणे, तुमचा घरी पण हा विषय चाललाय, की त्यांच्याकडे काय उपलब्ध साहित्य आहे त्यावेळेपासूनचं, ते त्याचं त्यांनी प्रदर्शन एक करावं व्यवस्थित. म्हणजे लोकांना व्यवस्थित बघता यायला पाहिजे. पूर्वीचे मूर्तिकार कोण, काय बाबांच्या अगोदर पण काही जणांनी मूर्तिकार केल्या. आम्ही श्याम सरांचं नाव ऐकलं, त्याच्या अगोदर पण काही मूर्तिकार, त्यांची काही फोटो असेल किंवा त्यांच्या काही मूर्तीचे फोटो किंवा त्यांचे व्यक्तिशः फोटो, ह्याचं एक प्रदर्शन करा. म्हणजे लोकांना कळलं की 100 वर्षाचा इतिहास हा मंडळाचा काय आहे. भले नाव जरी 77 झालं असेल, पण त्याच्या अगोदरचा कलाकारांचं पण नाव दिसलं पाहिजे, की त्याच्या अगोदरचे 50 वर्ष कोणी केली हे पण दिसलं पाहिजे. मास्तरांच्या कामाची शिस्त अगदी कडक होती, हे आम्हाला ऐकिवात आहे. तर त्याबद्दल ताई काय सांगाल? तर एकदा बाबा गणपतीचे डोळे आखत होते, म्हणजे शेवटचं जे असतं म्हणजे डोळे आखणे. आणि तेव्हा तर त्यांना कोणी, अगदी ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरी त्यांना कोणी डिस्टर्ब करायचं नाही, अशी ती वेळ होती. आणि पूर्वीच्या निवेदिका आपल्या भक्ती बर्वे त्या आल्या होत्या त्यांची मुलाखत घ्यायला. अच्छा. आणि त्यांना जायची घाई होती. आणि त्या त्यांना लवकर करा लवकर, म्हणजे कामगारांना सांगत होते की त्यांना सांगा जरा लवकर या खाली, लवकर या. ते एवढे रागावले, त्यांनी सांगितलं माझं काम पूर्ण झाल्याशिवाय मी येणार नाही, त्यांना वेळ नसेल त्यांना जायला सांग. एवढे ते शिस्तप्रिय आणि एकाग्रता, त्यांना अजिबात डिस्टर्बन्स चालायचं नाही, असे होते. पण ह्याच्यामुळेच ही सुंदर मूर्ती सुंदर घडली. मूर्ती, हो. आणि ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला आणखीन एक आठवण सांगितली, ती फार इमोशनल आहे. ज्या वेळेला 1977 सालची ही कमळासनावरची मूर्ती, 1978 साली, तर आम्हाला तर वाटतं की त्याच्यापेक्षाही काहीतरी प्रचंड त्यांच्या हातून घडलं, की जी शेष नागावर एका अंगठ्यावरती अशी नृत्य आविष्कार असलेली ती मूर्ती होती. कालियामर्दन हा त्यांचा तो डोक्यात कन्सेप्ट होता. म्हणजे त्याला आपलं कालियामर्दन म्हटलं कसं, तो कालिया आणि तो कृष्ण त्याच्या डोक्यावर नाचतोय आणि त्याचं त्याने हरण केलं ना ते. तर तो कन्सेप्ट होता त्यांच्या डोक्यात. त्याची ज्यावेळेला आखणी करत होते की नाही, त्याची आखणी ज्यावेळेला बाबा करत होते, त्यावेळेला त्यांना तो सजीवत्वाचा अनुभव आला आखणी करताना. मला काय म्हणायचं लक्षात आलं ना, म्हणजे जेव्हा त्यांचे डोळे आखत होते ना, म्हणजे त्यांना त्यांची ते असे एकरूपता आणि परमेश्वराबद्दलचं ते चित्र घडवताना त्यांचं चिंतन, नामस्मरण, ह्या विषयावर त्यांचा भर असायचा. इवन एरवी सुद्धा देवपूजेला त्यांचं ते गंधफूल अक्षताला महत्व नसायचं. नामस्मरण आणि डोळे मिटून चिंतन, एवढंच 2-5 मिनटं दिवसभर, किंवा घंटा किंवा काही मिनटं भानगड नाही, एवढंच त्यांचं ते असायचं. पण ते एवढं एकरूपतेने आणि तल्लीनतेने करायचे, की साक्षात समोर उभं असल्यासारखं वाटायचं. तर त्यांना त्याची सजीवत्वाची जाणीव झाली. आणि त्यावेळी तुम्हाला मी सांगतो, त्यावेळी त्यांना असं वाटलं की या ज्या गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी आपल्या हातून ज्या मूर्त्या घडल्या, त्याचं आपल्याला जे काही मिळायचं होतं ते मिळालं. आता ह्याच्या पुढे नको, म्हणजे उंच मूर्ती नको, हे जेवढं झालं तेवढं खूप झालं. परंतु मी जसं मगाशी पण आपण म्हणाला की मंडळाचं एवढं प्रेम, ते परब आणि त्यावेळेची जी कोण कमिटी होती त्यांचं एवढं प्रेम होतं की त्यांच्यापुढे त्यांचं काही चाललं नाही. आणि मग त्या पुढे मूर्त्या घडत गेल्या ते 89 पर्यंत. ते घडणं लिहिलेलंच होतं. लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे ते काही. आणि तुम्हाला एक प्रसंग सांगतो मी माझ्या आठवणीतला. जेव्हा शेषावरचा विषय निघाला, म्हणून शेषावरची मूर्ती, त्याच्या आदल्या वर्षी ही मूर्ती जेव्हा विसर्जनाला आम्ही चिंचबुगी नाक्यावरच, म्हणजे लालबागच्या अपोजिट साईडला, चिंचपेगडीच्या अपोजिट साईडला म्हणजे चिंचबुगीचा नाका होता, आर्थरोड नाका. तिथे आम्ही गणपती बघायला की सगळे गणपती आम्हाला लाईनीने सगळे गणपती दिसायचे, तर तिथे उभं होतं. ते जेव्हा पहिल्या वर्षी, आता बाबांनी केलेली ही मूर्ती पहिल्या वर्षी, मग ती नेताना पण जबाबदारी बाबांचीच, कारण ती 2 ब्रिज लागणार असं सांगितलं, चढण आणि उतरण, चढताना अँगल वेगळा, उतरताना अँगल वेगळा. तर त्याच्यावरती मंडळाने दोरखंड
आणले होते की दोरखंड काढून जर मूर्ती कलडेल म्हणून ती पकडून धरावी, दोरखंड काढायला लावले. एकही दोरखंड गणपतीवर नाही पाहिजे, फक्त हार आहेत ते राहू दे. तशीच मूर्ती आली आणि तशीच मूर्तीला एवढा जल्लोष आला, जेव्हा मूर्तीतून नाक्यावरून खाली उतरले त्या आमच्या लक्ष्मीनारायण मंदिराकडे आले ते एवढा जल्लोष आला की ती विचार सोय नाही. आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा ही नटराज मूर्ती जेव्हा आली, तो डोळ्यासमोर माझा प्रसंग अजून आहे. जोपर्यंत माझी बुद्धी शाबूत माझा प्रसंग मला वाटत नाही माझ्या डोळ्यासमोर तो जाईल. जेव्हा ती चिंचपोकळ्या ब्रिजवर तिकडून चढली लालबागच्या बाजूने आणि जेव्हा एकदम टॉपवर येऊन तिने जे वळण आहे असा थोडासा ब्रिजला, आणि ती जेव्हा अशी मूर्ती खाली आली तेव्हा ती मूर्ती हलत होती, जी अक्षरशः जसा गणपती नाचतोय असा तो भास होत होता, अशी डोलत येतो. आणि ह्या साईडच्या लोकांनी एवढा जल्लोष केला की बापरे, तो प्रसंग मी आयुष्यात विसरणार नाही, किंवा ज्यांनी तो प्रसंग अनुभवला असेल ते मला वाटत नाही की तो प्रसंग विसरतील. अशी ती मूर्ती डोलत त्यांना ती खाली आली. हा प्रसंग एकदम जी ह्याच्यानंतरची मूर्ती होती शेषावरची. प्रत्येक क्षण आम्ही डोळ्यांनी स्वतःच्या बघितलेले आहेत. आणि आज त्या त्याच्यामुळे- अनुभवाने आम्ही थक्क झालोय. आणि त्या विसर्जनाच्या आधी ज्या वेळेला मंडपात ती मूर्ती होती आणि ते काम पूर्ण होत आलं होतं, म्हणजे त्याचं पूजन नव्हतं झालं, त्याही आपले चित्रपती विशांत शांतारामाने भेट दिली होती. त्यांना अगोदरच्या मूर्तीचा इतिहास माहितीच होता, त्यामुळे त्यांनी भेट दिली होती तिकडे. व्ही शांताराम ते आमचे बाबांचे स्नेही जाधव मास्तर म्हणून, त्यांच्या ओळखीने मीडियात ते माहिती आहे ना, राजकमल स्टुडिओ तिथेच आहे, स्टुडिओ व्ही शांताराम त्यांचा. तर ते भेटीला आले होते आणि त्यांनी ती मूर्ती बघितली आणि अक्षरशः बाबांना असं मिठीतच घेतलं की तू कुठे होतास एवढी वर्ष. आणि त्याच्यावरनं त्यांनी त्यांची कला पाहून ज्यावेळेला प्लाझाचं फर्स्ट टाइम रिनोव्हेशन झालं, ते बघा आता तुम्हाला दिसेल असं स्तूप टाईप वगैरे ते आहे, स्तूप बौद्ध स्तूपाचंच आहे. ती ऑफर त्याने बाबांना दिली होती की ते तू मला करून दे, पण ते वेळेअभावी आणि त्याच्यामध्ये सुद्धा गणपतीचा पिरियड येणार होता, त्याच्यामुळे मी गणपती सोडून हे काय करणार नाही, गणपती आहे. आणि त्यांना ते लवकर काही महिन्यात, 4 महिन्यात, 5 महिन्यात असं ते पूर्ण चालू करून हवं होतं, कारण त्यांचं थिएटर तो पण बंद होतं ना ते. पण ते म्हणाले नाही, ते गणपतीच्या सीझनमध्ये मी हे करू शकत नाही, आणि त्याने ती ऑफर नाकारली. तशीच एक घटना आहे त्याच्या आधी 1971 साली जे मी म्हणालो ना, दुर्वा महात्म्याचा प्लॉट होता, त्यावेळेला आमचे फॅमिली डॉक्टर प्रसाद नाईक, म्हणजे आम्ही त्याला अर्थरोड नाका चिंचपोकळी इथेच राहिला होतो. आणि तुम्हाला माहिती आहे अर्थरोड कस्तुरबा हॉस्पिटल तिथेच आहे बाजूला. तर त्याचे ते डीन होते आणि ते एक्स सर्व्हिसमन होते. ते आमचे फॅमिली डॉक्टर, राहायला ते पारसी कॉलनी दादर इथे होते, पारसी कॉलनीमध्ये. तर बाबांनी त्यांना विनंती केली, ते पण महा कडक, हे परवडले पण ते नाही, असे एकदम ते मिलिटरीचेच ना ते डॉक्टर, भयंकर कडक. म्हणजे असं जर समोरून पेशंट आला आणि जर त्यांनी पेशंटला बघितलं ना तर तो अर्धा रोग तिथेच संपायला पाहिजे, अशा व्यक्तिमत्वाचे ते डॉक्टर होते, भयंकर. म्हणजे अशी माणसं आमच्या नशिबात आली आहे. आमचं मोठं काहीतरी भाग्य असावं की असे डॉक्टर. आणि ते म्हणजे अतिशय साई भक्त होते, ते निस्सीम साई भक्त होते, सांगायचा उद्देश आहे. आणि ते ज्यावेळी दुर्वा महात्मा म्हणून त्यांनी जो प्लॉट बघितला ना, त्यांच्या डोळ्यातून घळघळ पाणी आलं. 1971 सालचा दुर्वा महात्मा हा प्लॉट, घळघळ पाणी आलं. त्यांनी असा खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, अरे तू काय मला साक्षात गणपती दर्शन घडवलंस, एवढी तुझ्या हातात कला आहे माहिती नाही, मी फक्त एक पेशंट आणि तू एक कोणतरी गणेश मूर्तिकार आहे, एवढीच माझा तुझा परिचय आहे, आणि तू हे काय मला म्हणजे काय दर्शन घडवलं, हे एवढी कला तुझ्या हातात आहे. म्हणजे देवपण घडवण्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीनानाथ वेलिंग. पण ते एवढा ह्याने आत्मीयतेने करायचे म्हणून ते घडायचं. म्हणून आम्ही तुम्ही जो विचारल्या प्रश्नाला उत्तर दिलं की जे कोण त्यांना गुरु मानतात किंवा त्यांनी ह्या गोष्टी पाळल्या की त्यांच्या हातून पण ह्या गोष्टी घडू शकतात, नक्की घडू शकतात. तेवढं त्यांनी आत्मीयतेने केलं होतं, का नाही म्हणणार, होऊ शकेल नक्कीच. आणि अशा मूर्ती अनेक वर्ष घडत राहतील आणि बाप्पा दरवर्षी आपल्या भेटीला येत राहील. आणि जेव्हा जेव्हा बाप्पा आपल्या भेटीला येत राहील तेव्हा दीनानाथ वेलिंग यांची आठवण नेहमीच आपल्यासोबत असेल, नेहमीच त्यांच्या आठवणींना असाच उजाळा आपण देत राहू. मास्तरांनी अनेक मूर्त्या घडवल्या, पण 22 फुटी गणपतीची मूर्ती ही फक्त गणेश गल्लीची घडवली, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
बघा आधी मुळामध्ये अशी मूर्ती करायला म्हणजे जी त्यांची इच्छा होती हो. ती पूर्ण करायला कारणीभूत झालं तर ते गणेश गल्ली गणेश गल्ली उत्सव मंडळ. ते पूर्ण क्रेडिट त्यांना, कारण त्यांची इच्छा त्यांच्याकडनं ती पूर्ण झाली की भव्य दिव्य आपल्या हातून घडावं. आणि त्याप्रमाणे मग बाबांनी सुद्धा त्या मंडळाशी प्रामाणिक राहून केवळ गणेश गल्लीसाठीच मूर्ती बनवली. जे काय 22 फूट म्हणा किंवा आणि त्याच्या पुढच्या ज्या काही 12-13 मूर्त्या घडल्या त्या फक्त गणेश गल्लीसाठीच बनवल्या. दरम्यान आणखी एका मंडळाची ऑफर आली की आमच्याकडे पण तुम्ही करा, पण नाही, त्याने नकार दिला. नकार दिला आणि ते फक्त ह्या मंडळाशी प्रामाणिक राहील. हाच तर ऋणानुबंध आहे मंडळाचा आणि मास्तरांचा. पण मूर्ती बनवणं हे खूप कठीण काम आहे आणि अशा वेळेला अनेक घटना घडत असतात, अनेक अपघात घडत असतात. तर असं काही घडलंय का कधी? हो, त्याबद्दल एक आठवण आहे की कोणता गणपती किती सालचा तो मला नक्की आठवत नाहीये, पण असं घडलेलं की बाबा गणपती पूर्ण झाल्यावर नंतर 4 दिवस घरी आरामच करायचे, म्हणजे नुसते झोपून राहायचे. त्यांना खूप त्रास, त्या वेल्डिंगचा वगैरे खूप त्रास व्हायचा. त्याप्रमाणे ते झोपले होते आणि विसर्जनाच्या वेळेला कोणतरी सांगत आलं की गणेश गल्लीच्या गणपतीला क्रॅक गेलाय. अच्छा. ते उठून बसले आणि त्यांनी एवढंच सांगितलं, शक्यच नाही. ते उठून बघायला सुद्धा गेले नाही. हा स्वतःच्या कामावरचा विश्वास आहे. विश्वास प्रचंड विश्वास. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्यांना की माझ्या गणपतीच्या मूर्तीला काहीही होणार नाही, असं त्यांनी ठामपणे त्यावेळेस सांगितलं. कुठल्याही 12-13 वर्ष केलेल्या कुठल्याही मूर्तीला कधीही असली तक्रार आली नाही. कधी चुकून सुद्धा कुठे क्रॅक गेला, कुठे काय झालं, कुठे काय एवढा झालं. त्यांचा कामाबद्दल विश्वास. आणि विसर्जनाला स्वतः जायचे तिथे. म्हणजे आमच्या ब्रिजवर गणपती आला की मग त्यांचं तिथे जल्लोषात सगळे त्यांचं ते सत्कार करायचे. त्याच्यानंतर मग ते घरी यायचे आणि मग अनंत चतुर्दशीला माझा वाढदिवस असायचा. म्हणजे गणपतीला घातलेले ते कंठी आणि पेड्याचं बॉक्स ते माझ्या हातात आणून द्यायचे. आणि तुम्ही लाडक्या होतातच. ते होते हो ना. जास्त लाड यांची होती. आणि त्याप्रमाणे मग ते नंतर मग ते परत विसर्जनाच्या दिवशी जेव्हा गणपती तिथे पोचेल अगदी जवळ, तेव्हा ते पुन्हा विसर्जनाच्या तिथे जायचे. आणि विसर्जनाच्या बाबतीत मला आणखीन एक आठवण आहे. ज्यावेळी पहिल्यांदा ही मूर्ती घडली ना त्यावेळेला आता विसर्जन नक्की कधी करायचं, कारण ओहोटी तर हवी. मग ते जाऊन ओहोटीचा अभ्यास करायचे. त्याला आता सारखं एवढं ऍडव्हान्स नव्हतं ना, की साधारण कोणत्या वेळेला ओहोटी येते, ती किती वेळ असते, ती किती म्हणजे किती आपण आतमध्ये मूर्ती नेऊ शकू याचा त्याने अभ्यास केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला हे करायचं ठरवलं त्याच्या आधी की आपल्याला ही आता घडवायची आहे, तर विसर्जन सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे ना. तर ती ओहोटी कधी किती जास्तीत जास्त आतमध्ये नेऊ शकतो, मग ती न्यायची कशी वाळूतून, तर ती सुद्धा संकल्पना त्यांचीच की ते फळ्या टाका, नाहीतर ते लोखंडी, आता लोखंडी प्लेट्स टाकतात असं मी ऐकून आहे, मी काय पाहिलं नाही, पण त्यावेळेला ते असे फळ्या टाकून टाकून ते मूर्ती आतमध्ये न्यायच्या. आणि मग त्यांनी मंडळाला सांगून ठेवलं होतं की तुम्ही जेवढ्या लवकर म्हणजे ते 11व्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला जेवढ्या लवकर मंडपातून बाहेर काढता येईल तेवढी काढा बाहेर, जेणेकरून 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत तिथे ती जायला पाहिजे मूर्ती. आणि ती जेवढी आपल्याला आतमध्ये नेता येईल तेवढी आपण ती आतमध्ये नेऊ भरती यायच्या आधी, आणि मग विसर्जन आपलं सुखरूप होऊ शकतं. तर त्याचा पण त्यांचा अभ्यास त्यांनी तो केला होता. गणपती जिथे उभे करायचे त्या ट्रॉलीवरती ती नटबोल्टनी फिट केलेली असायची. ती आतमध्ये नेली की ती नटबोल्ट त्याचे खोलून तयार ठेवायचे आणि मग ती फक्त पाडताना त्याच्यावर तेव्हा ती रशी घालायची. मग त्याच्या सुरळीत हळू जसं पाणी भरेल की ती अर्ध्यापर्यंत आली की ते हळू त्याला मग गणपतीला म्हणजे असं नेऊन आपटलाय धोपटला नाही, मग हळू त्यांना तो आडवा करायचा गणपती. एवढा त्यांचा तो अभ्यास त्यावेळेला असतो जेव्हा पहिली मूर्ती केली तेव्हा. मग दुसऱ्या वर्षापासून त्यांना मग हा कधी प्रॉब्लेम आलाच नाही. पण ती ओहोटी जेवढी जास्तीत जास्त ओहोटी असेल त्या क्षणापर्यंत जेवढ्या माणसांना नेता येईल तेवढी ती न्यायची. मग माणसाने बाहेर यायचं, म्हणजे भरती झाली की गणपती जवळजवळ अर्धा विसर्जित झालेला असायचा. म्हणजे मला वाटतं आत्ताही आजच्या काळातही या अभ्यासाचा विचार करूनच बाप्पाचं विसर्जन केलं जातं. एक घरगुती एक आठवण सांगतो नातवाची विशेषतः. ते जेव्हा 1989 साली गणपती झाल्यानंतर 4थ्या का 5व्या दिवशी त्यांना ऍडमिट करावं लागलं हॉस्पिटलला. आणि जेव्हा ते 15-1 दिवसांनी हॉस्पिटल जेव्हा घरी आणलं, आमचा नातू येतो, त्यांचा नातू प्रथमेश वेलिंग 3-1 वर्षाचा होता त्यावेळेला असं. आणि आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो. तेव्हा ज्या वडिलांना घेऊन मी जसा आलो, हातात नाही धरून अशक्त झालं ते फार. तेव्हा तो प्रथमेश नातू दरवाजातून उभा राहिला
आणि जेव्हा आम्ही जिना चढून जेव्हा वळलो, आता शेवटचा जिना चढायचा, तेव्हा तो बघून असा नाचला, हवा आले असा नाचला. ते माझे बाबा पण असे स्तब्ध करून त्याच्याकडे बघत हसवत राहिले की ते नाचवणं असं विजेच्या चपळाने तो नाचत होता आणि मी पण ते बघत होतो, अरे हा काय नाचतोय. आणि बाबा पण तसे बघत होते. मग त्यांना पण आनंद झाला. म्हणजे त्या क्षणात कधी ते स्वतःचा आजार पण त्यांनी विसरलं असेल की मला हे झालेलं आहे असा त्यांचा तो अविर्भाव. आणि तो नाचतो तो मुलं बघत होतो पुतणे माझा, आणि हा हे असे आश्चर्यचकितीने बघत होते. तर त्यांना पण तो भरपूर आनंद झाला त्यांना. आणि मग ते शेवटचे काही महिने त्याचे लाड काढण्यातच त्यांचे बरेच एकटा नातू त्यावेळेला तो होता. हा एक घरचा प्रसंग आहे. आणि दुसरं म्हणजे कसं, नंतर ते शेवटच्या 4 महिन्यात तर खूपच म्हणजे अतिशय आम्हाला तर बघवतच नव्हते एवढी त्यांची परिस्थिती, एकदम व्याकुळ. आणि त्यांचं ते मग इथे पण कॅन्सर पकडला होता ना, त्याच्यामुळे बोलायला वगैरे यायचं नाही. जो काय आवाज बाहेर पडायचा अतिशय घोगरा, ते आम्हाला काही समजायचं नाही काय बोलतात ते. पण ते ह्याला समजायचं, ह्या नातवाला. म्हणजे कसं, बाबा थोडेसे मासे, कढी भात ते तुम्हाला माहिती आहे याला प्रिय होते. कोकणी माणूस, कोकणातला माणूस. मासेशिवाय त्यांना काही चालायचं नाही. एक संकटी सोडलं तर मासे पाहिजेच. मग ते सुकं असो नाही तर ओलं असो, ते एवढं तरी पाहिजे. मावरा हवा, मावरा हवा बस, बाकी गेला तेल लावत असं ते. तर मग तो बाबा, आमचे बाबा म्हणजे त्याचे आजोबा काहीतरी ते सांगायचे, आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचे. ते आम्हाला काही समजायचं नाही, ह्याला मात्र समजायचं. हां, भात हवा, भात हवा, म्हणजे त्यावेळेच्या बोबड्या भाषेमध्ये. कढी हवी, डाळ हवी वगैरे असं विचारून मग ते मान हलवायचे. डाळ पाहिजे, कढी पाहिजे आजोबांना, असा तो सांगत यायचा. मग ते चिडायचे म्हणजे कसं, की एवढ्या लहान मुलाला कळतंय, तुमका कळणार नाही कसा, म्हणजे असा त्यांचा तो अविर्भाव. बाबा मालवणीत बोलायचे, आईशी बोलायचे. आई आमची कुडाळची होती. अच्छा. आणि बाबांचं बाबा आमचे रेडी, म्हणजे गोवा रेडी, त्या साईडची. त्यामुळे ते दोघं म्हणजे तुमका पण मालवणी येत असतला थोडा समजता, बोलत नाही. मग बाबां मागणं कधी बोललाच नाही मालवणी. बाबा म्हणजे बोलणंच पोळत कमी. अच्छा, तो धाकण जास्त. आणि शाळा मराठी, त्यामुळे आम्हाला स्पष्ट मराठी भाषा बोलणं एवढंच. पण आता थोडी मालवणी शिकान घेवा. बाबांकडे काय मागायचं असेल ना तर त्यांचा मूड बघायचा पहिला, भाषा आवड, मग काय असेल तर मागायचं, नाहीतर मग काय मागणं प्रश्नच येत नाही. असं आम्ही जिथे राहायचो ना तिथे सगळे मालवणीच लोक, आपलं लालबाग परळ मध्ये असे. त्यामुळे माझी मैत्रीण वगैरे मिठबावकर, म्हणजे त्यांच्या घरी बोलायचं ते मला कळायचं. पण एखादं वाक्य बोललं तर, जास्त असं नाही, पण कळत. पुढच्या त्याच्यानंतर एका वाक्यानंतर मालवणी भलतीकडेच वळण घेऊ. भाषेची विल्हेवाट नको आणि मराठीवर कळायचं. वा 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 वा, अगदी म्हणजे आता हळूहळू मालवणी दिल्यावर अगदी घरातल्याच गप्पा सुरू झाल्यासारखं वाटलं. जुन्या आठवणी. एक मला अजून सांगायचंय, शिवाजी पार्कला जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना, शिवाजी पार्कला, त्याचे मूर्तिकार मला इनिशियल माहित नाही, पण त्यांचं सरनेम पानसरे म्हणून आहे, पानसरे म्हणून. तर ती सुद्धा मूर्ती घडण्यामध्ये आहे ना, बाबांचा सिंहाचा वाटा आहे. महाराजांची मूर्ती घडण्यामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती, बाबांचा सिंहाचा वाटा आहे. कारण ते ज्यावेळेला काम पानसरे साहेबांनी घेतलं, ज्येष्ठ होते ते, आणि त्यांना थोडासा आजारपण आला आणि त्याच्यामध्ये तर डिले होत राहिला. तर त्यावेळेचे डीन आडारकर म्हणून, ते म्हणजे कलानगर जे आहे ना, बँड्राला कलानगर, तिथे पहिलाच बंगला ते आडारकरांचा, आणि 1-2 बंगले सोडून पुढे ते पानसरे साहेबांचा बंगला आहे, मूर्तिकार. त्यांनी सुचवलं की तो तुकाराम आहे ना मुलगा, त्याला बरोबर घे असिस्टंट म्हणून, तो बरोबर करेल ते सगळं. आणि मग ते तुकारामाला यांनी बोलवलं आणि त्यापासून मग त्यांना असिस्ट केलं, असं आपण म्हणू. आणि ते शिवाजी महाराजांचा पुतळा आज सगळं जग बघतंय. आणि आता 22 फुटीवाले की जे असं म्हटल्यावर दीनानाथ वेलिंग यांचं नाव सगळ्यात आधी आपल्या तोंडावर येतं. तर ह्या मूर्तिकाराला आपण मानवंदना देऊया. त्यांच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. मंडळाचं शतकपूर्ती वर्ष होत आहे, तर त्यानंतर अनेक वर्षांची वाटचाल मंडळाची होणार आहे आणि या मंडळासोबत कायम नाव जोडलेलं असेल दीनानाथ वेलिंग यांचं. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी मन मोकळेपणानं गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप 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 धन्यवाद.
आम्ही पण खूप आभारी आहोत आणि उभं राहूनच आपण मानवंदना देऊया. बाबांना पण आणि मंडळाला मंडळाचे पण आम्ही खूप खूप आभार मानतो. त्यांनी जाणीव ठेवली त्या गोष्टीची आणि अजूनपर्यंत त्यांनी हे सगळं हे केलेलं आहे, नातं जपलेलं आहे. जपलेलं आहे. आणि हे नातं असंच आपण पुढे जपणार आहोत. जरूर 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 जरूर. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली प्रस्तुत ऐका मंडळी अर्थात नातं ऋणानुबंध याचं तिसरं पर्व इथेच संपन्न होत आहे. भेटूया पुढच्या पर्वात. पण या पर्वातले हे तीनही भाग तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या पर्वात. तोपर्यंत मुंबईच्या राजाचा विजय असो.